विद्यार्थी यावेत यासाठी आंदोलन सुरू. आपण आपल्या मराठा समाजानं सरकारला 4 दिवस दिले होते. सरकारने आपल्याला 1 महिन्याचा वेळ मागितला होता. त्यानुसार सरकारला आपण मुख्यमंत्र्यांचा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा आणि सरकारचा मराठा समाजानं मान सन्मान केला. 30 दिवसाच्या ऐवजी या मराठा समाजानं त्यांना 40 दिवस दिले. मुख्यमंत्र्यांचा शब्द मराठा समाजानं खाली पडू दिला नाही आणि त्यांच्या शब्दाचा या मराठ्यानं सन्मान केला. आता जबाबदारी त्यांची आहे की मराठा समाजानं त्यांच्या शब्दाचा मान सन्मान केला. आता आरक्षण देऊन मराठ्यांचा मान सन्मान करणं ही सरकारची आणि मुख्यमंत्र्यांची जबाबदारी. सुरू चर्चेदरम्यान त्यांनी आपल्याला सांगितलं होतं, तुमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला जर आरक्षण द्यायचं असलं ते टिकलं सुद्धा पाहिजे. यासाठी तुम्ही आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्या. त्या धर्तीवर त्यांनी समिती गठीत केली. समितीला पुरावे मिळाले. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी पण आपण बैठकीचा उद्देशानं ह्या गोष्टी पुन्हा एकदा आपण सांगायला लागलो. समितीला पुरावे मिळाले. कायदा पारित करण्यासाठी महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यात पुरावा जर सापडला तरी तो ग्राह्य धरून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देता येतात. उदाहरणार्थ इथं आपण एकाच गावचे आहेत आणि आपलं सगळ्यांचं आडनाव एकच आहे. आपला कोणाचा पुरावा जर इथं सापडला तर त्याचा अर्थ आपण सगळे रक्तामासाचे लोक एक आहेत. मग सगळ्या गावाला तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागणार. पुरावे महाराष्ट्रात सापडो किंवा पश्चिम महाराष्ट्रात सापडो किंवा विदर्भात सापडो किंवा मुंबई किंवा कोकण कुठेही सापडो, आम्ही रक्तामासाचे भाऊ आहेत. आमचा सगळ्यांचा व्यवसाय एकच आहे. आमच्या सगळ्यांकडे शेती आहे. आम्ही सगळेजण शेती करतो आणि व्यवसायावरच आधारित सगळ्यांना आरक्षण दिले. त्यामुळे आमच्या एका भावालाही शेती व्यवसाय असल्यामुळे त्यांना विदर्भात कुणबी प्रमाणपत्र दिले. त्यामुळे आमच्यात आणि त्यांच्यात कसलाच फरक नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलेच पाहिजेत. यासाठी हा लढा आहे. माळी बांधवांचा आणि मराठ्यांचा या दोघांच्या व्यवसायात नेमका फरक काय, तर याचं उत्तर आहे, काहीच फरक नाही. ते शेती करतात, मराठे शेती करतात, ते शेती करतात. त्यामुळं त्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं. कारण व्यवसायानुसार जाती पडल्या. अशा 15 जाती आहेत की त्यांचा व्यवसाय शेती म्हणून त्यांना ओबीसी आरक्षणात घेतलं आणि त्यानुसारच जाती झाल्या. त्याचे पुरावे सुद्धा आता मराठा समाजाकडे आले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माननीय शिंदे साहेबांची जी समिती गठीत केली, त्या समितीचा या राहिलेल्या 2 दिवसात 23 आणि 24 सरकारनं तो अहवाल तातडीनं घ्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण देऊन मराठा समाजाचा हा आरक्षणाचा विषय कायमचा सरकारनं मार्गी काढावा. आता समितीनं वेळ मागू नये आणि सरकारने सुद्धा त्यांना वेळ देऊ नये. कारण पुराव्यासाठी
आधारासाठी पुरावे खूप झाले. आता बहाणे नको. इच्छाशक्ती राजकीय जर असली तर पुराव्याची सुद्धा आवश्यकता नाही. याच्यासाठी 1967चं उदाहरण आहे. कुठलाही पुरावा नसताना आरक्षण दिलं गेलंय. याला दुसरं उदाहरण आहे. 1990ला कुठलाही पुरावा नसताना आरक्षण दिलं गेलं. मग मराठ्यांकडे तर पुरावे तरीही मराठ्यांना आरक्षण नाही. म्हणून समितीच्या नावाखाली, अभ्यासाच्या नावाखाली आणि आणखी जास्तीचे पुरावे गोळा करण्याच्या नावाखाली वेळ न घेता मराठा समाजात तुमच्याविषयी रोष निर्माण होऊ नये. आजही मराठा समाज शांत आहे, पुढेही शांत राहणार आहे. परंतु तुम्ही मराठा समाजाच्या भावनेशी न खेळता या 2 दिवसाच्या आत मराठा समाजाला आरक्षणाचा न्याय द्या. तुमच्याकडे आता कसली कमतरता नाही. जे समितीनं केलं ते भरपूर काम केलंय. आता समितीला काम करायला लावू पण नका आणि सरकारनं पण सुद्धा वेळ काढूपणा करू नका. कारण मराठ्यांना सगळं समजतंय. आपण मात्र आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही हे ठरवलेलं आहे. आणि आपला समाज आताची परिस्थिती पाहता काही लोकांच्या म्हणण्यानुसार पश्चिम महाराष्ट्रातील समाजाचा जास्तीचा पाठिंबा नाही. जास्तीचा म्हणतो आम्ही. आता आपण स्वतः जाऊन बघितलंय. पश्चिम महाराष्ट्रातले मराठे सुद्धा लाखात एक आहेत. लाखात कोणी मागे सरकत नाही आणि आपण आता मागे सरकायचं सुद्धा नाही. या भूमिकेवर आपण ठाम आहे. याला जोडून दुसरा मुद्दा, एक नवीन पिल्लू सकाळी आणले. तुम्ही काय येडे समजता का गो ना आम्हाला? EWS ते कोणी मागितलं होतं? कोणी मागितलं ते सांगा बरं एखादं नाव. मग कशा साकडे मोडीत आधी? तुम्ही काय गणित शास्त्रज्ञ आहेत का? मास्तर होते का तुम्ही गणिताचे? गणित करून सांगायला लागले. EWS चा इतका फायदा झाला. राहून दे थोडं एकट्यालाच. मग काय देतो आम्हाला? आम्ही मागितलं नाही ते सांगत. तुम्ही हे सांगितलं का बाकीच्यांना सुद्धा संस्था आहेत सारख्या? जसं EWS दाखवायला लागले तुम्ही तसं बाकीच्यांना आरक्षण आहे. त्याची आकडेमोड केली का? नाही केली. मराठ्यांचा आरक्षणाचा विषय आला, जाहिराती द्यायला पैसे आमचे, अर्ध्याला पानं छापून आणणार ती, आणि आम्हाला सांगणार काय फायदा झाला. काय फायदा झाला? आता विसारतीचे विद्यार्थी, सॉरी EWS चे विद्यार्थी आझाद मैदानात बसून काय फायदा झाला रे? सांगतो फायदा झाला. तेवढे ते पोरं आत घेता येणार तुम्हाला? अहो 62 काय लय मोठे आहेत तसे. EWS मधून 2-3 हजार पोर आहेत जवळपास. घेतले का तुम्ही? नाही घेतले. कसा सांगा आता फायदा आम्हाला? परिस्थिती बदलणार नाही. आम्हाला त्याची आवश्यकता नाही. त्याच्यात सगळ्यांसाठी येते, ते मराठ्यांसाठी नाही. त्याचा फायदा आहे नाही आम्हाला माहित नाही. ते आकडेमोड आमच्या पुढे करू नका. आम्ही जे मागितलं ते आम्हाला पाहिजे. आम्ही मागितलंय मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र, मराठ्यांचा OBC मध्ये समावेश. बाकीचं सांगायचं नाही. आणि आता पहिल्यासारखं राहिलं नाही. पहिल्यांदा होत ते एखादा नेता आला म्हणला चहा पाजेला खांदोरा टाकलं जाऊ दे बघू दुसऱ्या बारी. इथं भाऊ दुसऱ्या तिसऱ्या बारी नाही. आता लगेच आता मराठे खुश झाले जातात. मराठे आता खूप हुशार झाले जातात. ते पहिल्यांदा होत ते
आता नाही, आता आरक्षण टाक, आवाजच करत नाही. तुम्हाला सगळे बाजू दिल्यात, सगळे नियम दिले, सगळे दिवस दिले, तुम्हाला कागदपत्र दिले. अभ्यासक तुमच्या तिथं धडका आणून बेजार झाले, सगळे अभ्यासक संपले येडे घालू घालू. आता कोणचा अभ्यासक आणतो भाऊ तुला समजून सांगा म्हणते डबल एकदा काय समजून सांगत तुला परत पर्याय सांगा म्हणतात काय असतात एक दोन सांगा. मग मागच्याने काय सांगितलं होतं, जे मागचे अभ्यासक गेले ते याने काय सांगितलं, पर्यायाने सांगितलं. मग काय गेले ते पर्याय सांगितले ना. नवीन शोधिता कमवून तुम्ही, नवीन शोधिता कमवून. वकील पाठवले त्यांना पर्याय सांगा म्हणते, दुसरे पाठविले पर्याय सांगा म्हणते, परत म्हणते तिसरे पाठवा पर्याय सांगायला. म्हणले आता तज्ञ पाठा, अभ्यासक पाठविले त्याने पर्याय द्यायला लागते म्हणजे दुसरे पाठा बरं. आणखी तुम्ही टाइमपास कम करता, हे पाठवा आणि ते पाठवा. आता सगळं बंद. सामान्य मराठ्यांना माझा न्याय पाहिजे. माझा सामान्य मराठा खूप त्रास भोगतो या आरक्षणामुळे. आम्हाला आरक्षण पाहिजे हे बहाणे सांगायचे नाही, सवलतीचे त्याची हे ते त्याचा आरक्षणाचा काय संबंध. मग आम्हाला ते आहे ना, त्यांना बी संस्था आहेत तेवढ्यात ठेवा, काढा आरक्षण, मग टाकभर काढून सगळ्याच. ते नाही जमत का आम्हाला आरक्षण द्यायचं ना, आकडेमोड सांगायचं. देते पुरे 200 कोटी रुपये, त्यातले 100 कोटी वापस जाते. दुसऱ्याला तुम्ही 700, 700, 800, 800, 2-2 हजार कोटी रुपये देता. हे खोटं आहे का? आणि ते बहाणे आम्हाला आम्हाला मलमपट्टी नको. आता आम्हाला कायमचा उपचार पाहिजे, ते पाहिजे मराठा आरक्षण. ते घेतल्याशिवाय सुट्टी नाही. सरकारच्या हातात 2 दिवस आहेत. आपली सरकारला आज फक्त शेवटची 2 दिवसासाठी हात जोडून विनंती, तुमच्या हातात 2 दिवस आहेत. मराठ्यांच्या नादी लागू नका. शांत बसा. मराठ्यांना त्यांच्याशी खेळू सुद्धा नका. त्यांच्या लेकरा बाळांच्या जिंदगीचा प्रश्न ते तुम्हाला काय मागत नाही. त्यांच्या लेकरांच्या जीवनाशी तुम्ही सरकारनं आता खेळू नका. तुम्हाला हात जोडून विनंती, तुमच्या हातात 2 दिवस आहेत. तुम्ही समितीचा अहवाल उद्या तयार करून घ्या, परवाच्याला आरक्षण डिक्लेअर करा. कारण आमच्या लेकरांमुळे आमच्या फक्त सहन करायची क्षमता नाही राहिल्या. 26 तारखेला अशी ऐक्यू माहिती आहे की मोदी साहेब सुद्धा येत आहेत म्हणून शिर्डीला. ते खूप हुशार व्यक्तिमत्व आहे. गोरगरिबांचे जाणे, कारण ते गोरगरिबातून आलेले. इथं गोरगरिबांचा मराठा तळमळतोय. गोरगरीब मराठ्यांचं लेकरू वेदना सहन करतंय. त्यांना सुद्धा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीने विनंती की त्यांनी राज्य सरकारला तातडीनं सांगून 24 तारखेच्या आत मराठा आरक्षणाचा विषय सोडवा असं त्यांनी सांगावं. ही मराठा समाजाच्या वतीनं त्यांना विनंती. म्हणजे 26 तारखेला मराठ्यांना त्यांच्याकडे गुलाल घेऊन जाता येईल शिर्डीला. आम्हाला काय आरक्षण देणारा पाहिजे, आम्ही कोणाला डोक्यात घेऊन नाचायला तयार आहे. आडवा आला आरक्षणात तर इथून पुढे आम्ही कणगुळे बी त्याच्या हातात देणार नाही. आम्हालाच आधार नसेल तर आम्ही तुम्हाला आधार देऊ शकत नाही. आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी राज्य सरकारला सांगून हा 24च्या आत विषय संपवायला सांगा. कारण त्यांना गोरगरिबांची जाण आहे. ते गोरगरिबांच्या मराठीची ही आम्ही मारलेली हाक, ही हाक ते समजून घेतील. आणि राज्य सरकारला विनंती, मराठा समाजाच्या भावनेशी आता तुम्ही खेळू नका. मराठा समाजाला न्याय द्या. कारण तुमच्या हातात आणखी 2 दिवस आहेत म्हणजे ते खूप आहे. 1 घंट्यात सुद्धा कायदा पारित करता येतो आणि आरक्षण देता येतं. पर्याय आम्ही खूप दिलेत, आता पर्याय विचारू नका. तुम्हाला खूप पर्याय दिलेत, कायदा पारित झालेत त्याचे पर्याय दिलेत, 2004च्या GR चे पर्याय दिलेत, शेती व्यवसायावर आधारित जाती निर्माण झाल्या तोही पर्याय दिलेला आहे. 3रा पर्याय
मराठा समाज मागाससिद्ध असताना आरक्षण नाही, तोही पर्याय दिलाय. पंजाबराव देशमुख साहेबांनी ज्या कायद्याच्या आधारावर कुणबी बांधवांना मराठ्यांना आरक्षण दिलं, त्याच कायद्याची सुधारणा करून मराठा समाजाला, त्यातही सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण देता येतं. तेही घ्या. 2001च्या कायद्यानुसार मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा. 6वा मुद्दा 1967ला ज्या पद्धतीने ज्या निकषावर बाकीच्यांना आरक्षण दिलं, त्याच निकषावर मराठ्यांना सुद्धा आरक्षण द्या. कारण तोही फक्त शासन निर्णय. तुमच्याकडे पर्याय सगळे खुले. फक्त मराठ्यांचे आता हाल अपेष्टा करू नका आणि मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्हाला आणखीनही आमची 2 दिवसीय विनंती. आपणही आता आरक्षणाच्या बाबत आणि आंदोलनाच्या बाबत सज्ज आहेत. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कधीच गाफील राहिले नाही. मी इथं इतिहास वाचायला नाही बसलो. इतिहास सगळ्याला माहिती. ते कधीच गाफील राहिले नाही. आपण त्यांचेच वंशज आहेत, मावळ्यांचे. त्या गाफील राहायचं नाही. सरकारलाही सांगतो आम्ही गाफील नाहीत, आम्ही सज्ज आहेत. टेन्शन घेऊ नका. गप बसलेलो नाहीत आम्ही सुद्धा. आम्ही आरक्षण घेणार आहेत. प्रामाणिकपणानं तुम्ही आरक्षण द्या. कारण तुमचा सन्मान या मराठा समाजानं एकाच शब्दात केलेला आहे. तुम्ही 30 दिवस मागितले. ह्या मराठ्यांचं एवढं मोठं मन आहे की मराठ्यांनी तुम्हाला 40 दिवस दिले. तुमचा मान सन्मान केला. त्या शब्दाला तुम्ही आता खरे भरा. पदापेक्षा जास्त महत्व तुमच्या मान सन्मानाला द्या. आणि या मराठा समाजाची मान आता तुम्ही खाली होऊ देऊ नका. नसता तुम्हाला मराठा समाजाच्या रोषाला बळी पडायला लागणार. कारण मराठ्यांनी सन्मान केला तुमच्या तोंडाकडे बघून. आता तुम्ही मराठा समाजाशी गद्दारी करणार नाहीत. तुम्ही मराठा समाजाशी दगाफटका करणार नाहीत. ही मराठ्यांना आशा आहे की तुम्ही मराठ्यांशी कधीच दगाफटका करू शकत नाहीत. या शब्दावर सुद्धा तुम्ही खरे भरा. ही शब्द सत्य होऊ द्या की तुम्ही जनतेशी कधीच दगाफटका करू शकत नाहीत. या शब्दाला तुम्ही तरी जिवंत ठेवा. ही आमची या बैठकीच्या निमित्तानं सरकारला विनंती. आता जी पत्रकार परिषद होईल, त्या पत्रकार परिषदेत पुढील आंदोलन कसं करायचं हे आपण महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जाहीर करणार आहे. आज आपण सरकारला झेपणार नाही या आंदोलनाची दिशाची घोषणा करणार आहे. 25 तारखेच्या नंतर सरकारला पेलणार नाही या आंदोलनाची घोषणा करणार आहे. ती आपण घोषणा 3 वाजता आज करणार आहे. जी घोषणा होईल एकमतानं सांगा. जी पुढे आंदोलनाची दिशा आज आपण 3 वाजता ठरवणार आहेत, ती मराठा मायबाप म्हणून मी तुम्हाला विश्वासात घेऊन ती दिशा ठरवणार आहे. ठरवलेली दिशा एकमतानं सांगा, तुम्हाला ती मान्य आहे का? कारण जिथं समाजाचं हित तीच घोषणा होणार. समाजाचं हित आणि समाजाला जिथं न्याय आहे तीच आंदोलनाची दिशा होणार. आजची घोषणा सरकारला झेपणार नाही ही होणार आणि 25ला आंदोलन पेलणार नाही याची घोषणा होणार आहे. दोन्ही शब्दाचा अर्थ सरकारला टप्प्यात आल्यावर कळणार आहे. आम्हाला आमच्या समाजाला न्याय पाहिजे. आम्हाला आमच्या समाजाला न्याय पाहिजे, तेव्हा आम्ही मिळवणार. तुम्ही सलाईनवर आहेत का कोमात आहेत आम्हाला माहित नाही.
आम्ही आमच्या तयारीला लागलेलो आहेत, कारण तुम्हाला बी वेळ दिला होता आम्ही. तुम्ही तुमच्या तयारीला लागायला पाहिजे होतं किंवा लागलेलं असतं. आता आपला बैठकीतला शेवटचा मुद्दा. मला माझ्या मायबाप मराठा समाजाची गरज आहे. मी तुमच्या पाया पडून सांगतो आणि रोज सांगतो, आता शेवटचं सांगतो. कुणी आत्महत्या करू नका. मला तुम्ही खांद्याला खांदा लावून लढणारे पाहिजे. तुम्ही माझ्या बरोबर लढा, माझ्या खांद्याला खांदा लावून लढा. तुमचा लहाना भाऊ म्हणून लढा, कोणी मुलगा म्हणून लढा, पण खांद्याला खांदा लावून लढा. मराठ्यांचा एक एक माणूस जर कमी व्हायला लागला तर आपल्याला आरक्षण मराठा समाजाला द्यायचंय. आपण ते यशस्वी करायचं कसं? ज्यांच्या डोक्यात हा विचार आहे त्यांच्यासाठी हात जोडून सांगतो, जर मराठा समाज जास्ती संख्येनं राहिला, जास्तीचा एकजूट राहिला, तर आपला विजय होणार आहे, आपली एकजूट राहणार आहे. त्यासाठी तुम्ही पाहिजे. मरण्यापेक्षा आपण लढू. आपण लढून आपल्या जातीला न्याय देऊ. मरून जातीला न्याय मिळेल का याचा अगोदर प्रत्येकानं विचार करा. मरून जातीला न्याय मिळेल का याचा अगोदर विचार करा. लढून जातीला न्याय मिळेल हे स्वराज्याने सिद्ध करून दिलेलं आहे. आपल्या लढूनच न्याय मिळतो, मरून नाही मिळत. कारण तुम्ही माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत लढायला पाहिजेत, म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका. मला बळ द्या, मला बळ तुमचं पाहिजे, मला तुमची ताकद पाहिजे. तुम्ही ताकद देणारे आणि माझ्या पाठीशी खंबीर उभा राहणारे जर आत्महत्या करायला लागले तर मग मराठ्यांना विजय मिळणार कसा याचाही घराघरातल्या मराठ्यांच्या पोरांनी आणि माणसांनी विचार करा. तुमचा विचार तुमच्या पुरता ठीक असेल, पण याचा विचार करून बघा, तो विचार समाजासाठी ठीक आहे का नाही. तुम्ही कट्टर लढणारे जर आत्महत्या करायला लागले तर लढायला खाली शिल्लक राहिलं कोण? जे कट्टर आरक्षणासाठी भिडलेले लोक आहेत, ज्यांच्या काळजात आरक्षण भिडलेलं आहे, ज्यांना आरक्षण समजून सांगायची गरज नाही, असे लोक, असे तरुण पोरं आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजेत. ते मरायसाठी नाही पाहिजे. तुम्ही कट्टरच जर मरायला लागले तर आपल्या मराठ्यांच्या लेकरा बाळाला आपण आरक्षण देणार कसं? त्यामुळं घराघरातल्या मराठ्यांच्या पोरानं आजपासून एकाने आत्महत्या करायची नाही. सगळ्यांनी डोक्यात एकच घ्यायचं, यांच्या संग लढून आरक्षण मिळवायचं, आता मरून नाही मिळायचं. प्रत्येकाने हे डोक्यात घ्या. आता मरून नाही आरक्षण मिळवायचं, लढूनच मिळवायचं. हे घराघरातल्या मराठ्यांनी आता समजून घ्या. आपल्या कुटुंबाकडे बघायला कोणीच नाही. आपण मेल्याच्या नंतर कोणी देण देत नाही. त्या घरावरची राख रांगोळी होती पुरी. तुम्हाला वाटत असेल माग सगळं व्यवस्थित होतंय, मी गेल्यावर कुटुंब व्यवस्थित चलल, मी गेल्यावर आरक्षण मिळेल. तसं होणार नाही. आतापर्यंत जवळपास 67 बांधवांनी बलिदान दिलंय, तसं घडलं नाही. मराठ्यांच्या पोरांनो आणि समाजांनो हुशार व्हा. आपल्या समोर इतिहास आहे. बलिदान गेलेत काकासाहेब शिंदेपासून आतापर्यंत, अण्णासाहेब पाटलांपासून, अण्णासाहेब जावळे पाटलांपासून, देवीदासजी वडजे पाटलांपासून, विनायक मेटे साहेबांपासून सगळे बलिदान गेले. माग आरक्षण मिळालं नाही भाऊ. त्या बलिदान देणाऱ्या आपल्या पोरांचा उद्देश होता, मी मेल्यावर जर माझ्या जातीला आरक्षण मिळणार असलं तर मी मरायला तयार आहे. आणि म्हणून ते मेलेत. पण तरीही आरक्षण भावांना मिळालं नाही, आरक्षण मिळालं नाही. तुमचं बलिदान समाजासाठी गेलं हे खरंय, पण तुमचं कुटुंब उघडं पडलं. किमान इथून पुढच्या पोरांनी तरी याची जाणीव ठेवा की आपल्याला जे बलिदान गेलेत हे आता व्यर्थ नाही जाऊ द्यायचे.
जे इथून पाठीमाग आत्महत्या झाल्या, बलिदान गेले, हे आपल्याला व्यर्थ नाही जाऊन द्यायचे, हे शिका अगोदर आता. आणि ते व्यर्थ न जाऊन देण्यासाठी आपल्याला मराठ्यांना एक जीवाने लढायचं. तुम्ही मरायला लागलं तर माझ्या पाठीशी उभा राहायला कोण राहिलं, याचा विचार तुम्ही आजपासून घराघरातले मराठ्यांचे पोरं आता करा आणि मराठ्यांच्या माणसं सुद्धा करा. तुम्ही जर आत्महत्याचा विचार केला तर माझ्या सोबत लढायला कोण, तुम्हाला माझा विचार करायचा की नाही करायचा मला हे आधी सांगा. मग घराघरातल्या पोरांनी आता महाराष्ट्रातल्या हे विचार करा की आपल्याला जरांगे पाटलाला साथ द्यायची, कारण जरांगे पाटील तुमचं पोरग आहे. मी या समाजाला मायबाप मानलंय, मी आरक्षण देईपर्यंत हटणार नाही, शब्द आहे माझा तुम्हाला. म्हणून घराघरातल्या माणसाने विचार करा, आता मरायचं नाही, माझ्या पाठीशी उभा राहा. लाल मातीतली कुस्ती म्हणजे